हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. लायन्स लिनेस लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रेडाई उत्सव कोपरगावचा वारसा, भारतीय संस्कृतीचा, भारतातील विविध राज्यांचा वेशभूषा, परंपरा, लोकनृत्य रॅली, कॉमेडी, नाटक स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, बिझनेस प्रॉपर्टी एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव 12 ते 16 फेब्रुवारी 2026 दिग्गज कलावंतांच्या कलाकारांचा होणार आहे. सादरीकरण ठिकाण महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, प्रदर्शन हॉल, साईबाबा कॉर्नर, कोपरगाव. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे, संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका कोल्हे, शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार सौ स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार अशोक काळे, आमदार आशुतोष काळे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत, समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे, आमदार सत्यजित तांबे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लायन्स प्रांत अधिकारी राजेश अग्रवाल व इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहे. सतर्क 24 तास न्यूज वृत्तवाहिनी, रहीमका पठाण, कोपरगाव. धन्यवाद. आणि आपल्याला माहिती आहे की लायन्स क्लब ही सामाजिक संस्था आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून लायन्स क्लब सर्व उपक्रम करत असतात. त्यामुळं हा सर्व आर्थिक भाग आपले प्रायोजक जे आहे ते सांभाळत असतात. मी आपले जे लायन्स लिनेस लिओचे मेंबर आहे त्यांना विनंती करेन की ते आपले प्रायोजक आहे त्यांचं नाव घेतलं फक्त त्यांचं टाळ्या वाजून त्यांचे आभार प्रकट करावं त्यांचं. तर ह्या वर्षीचे स्टॉल्स आपल्या 211 स्टॉल्स आपण या वर्षी लावले आहेत. दरवर्षी आपण 180 लावतो, या वर्षी आपण 30 स्टॉल लावले आणि 211 स्टॉल्स आहेत. त्यात आम्हाला क्रेडाईचं खूप सहकार्य लागतं. 60 स्टॉल्स क्रेडाईनी बांधकाम व्यावसायिक व बांधकामाचे निगडीत प्लॉट किंवा तुमचं हे बिल्डिंग याचे लेआउट किंवा याचे स्टॉल लागणार आहे. याच्यात बांधकामाचे म्हणजे जे प्रोडक्ट्स आहेत, जे फ्लॅट्स अवेलेबल आहे, जे कन्स्ट्रक्शन मटेरियल अवेलेबल आहे, बिल्डिंग मटेरियल अवेलेबल आहे, ते सर्व तिथं सादरीकरण होणार आहे. तिथं आपल्याला बघायला मिळणार आहे. कोपरगाव कोणाला प्रॉपर्टी घ्यायची आहे तर त्याला तिथं एक्सपोमध्ये आला तर त्याला सर्व प्रकारचे त्याला सगळे ॲव्हेन्यूज ओपन होतील आणि त्याला तिथं पाहता येईल की आपल्याला काय घेता येईल, कोणत्या वाजवी किमतीत कुठं काय आपल्याला नवीन मिळतंय. हे सगळं एकाच ठिकाणी असं 60 स्टॉलचं मी वेगळं दालन केलेलं आहे. त्यानंतर ऑटो स्टॉल्स आहेत. नेहमीप्रमाणे आपले काही 45 स्टॉल्स आहेत. जे बाहेर गावचे जे काही प्रोडक्ट्स असतात, लहान मोठे काही जे विकणारे असतात त्यांचे स्टॉल्स आहेत. त्यानंतर 34 स्टॉल आपल्या कोपरगावकरांचे आहेत. स्पेसिफिकली कोपरगावकरांना अल्प दरात आपण त्यांना स्टॉल उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर 31 स्टॉल फूडचे आहेत आणि 30 स्टॉल बचत गटांना आपण विनामूल्य देतो प्रत्येक वर्षीप्रमाणे. असे टोटल 211 स्टॉल्स आपण इथं लावलेला आहे. म्हणजे या वर्षीचं थीम मी असं सांगेन की रोटी कपडा और मकान. म्हणजे रोटी कपडा तर होतच पाहिजे, पण या मागच्या वर्षीपासून आपण मकान सुद्धा ऍड केलेलं आहे. तर 3 मूलभूत सुविधा रोटी कपडा और मकान हे तिन्ही आपण इथं पाहायला मिळेल. त्या व्यतिरिक्त आपल्याला बाकी काही ज्या गोष्टी लागतात, घरगुती गोष्टी लागतात, त्या सर्व तिथं आपल्या सर्वांना मिळणार आहे. असे 211 स्टॉल्स आपण तिथं सादरीकरण करणार आहोत. या वर्षीचं नवीन आपण नवीन दरवर्षी काही देत असतो. जसं फ्लोरा एक्सपो दिलं होतं किंवा आपण प्लॅनेटोरियम दिलं, तारांगण दिलं होतं. ह्या वर्षी पेट कार्निवल म्हणून एक नवीन संकल्पना आणली आहे. त्याच्यात एक डोम आम्ही उभारणार. त्याच्यात आपण जसं बाहेर जातो आणि पाहतो ॲक्वेरियम असतात, मत्स्याचं ॲक्वेरियम, ते ॲक्वेरियम तुम्हाला तिथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला भेटतील. त्या व्यतिरिक्त पेटमध्ये कुत्रे, मांजरी वेगवेगळ्या ब्रीडचे तिथं पाहायला भेटतील. व्यतिरिक्त निरनिराळ्या प्रकारचे पक्षी
जिथं आपण सिंगापूर वगैरे गेलो तर आपल्याला हातावर घेऊन बोटावर घेऊन त्याला फोटो काढता येतात, असं आपल्याला इथं करायला मिळेल. असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे असं पेट कार्निवल इथं आज यावेळेस आपण एक नवीन असा उपक्रम तिथं घेतलेला आहे. तर माझी सर्वांना विनंती असेल, सर्वांनी ह्या सर्व स्टॉल धारकांचा, आणि मला सांगायला खूप आनंद वाटतं, ह्या वर्षीचे स्टॉल 80% कोपरगावकरांसाठी दिले गेले आहेत.